निखिल राऊत यांच्या उपोषणाला आजपासून सुरुवात झाली आहे। आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार अन्याय अत्याचार विरोधात लढा देणारे राज्यव्यापी संघटनेतर्फे हे उपोषण सुरू आहे। भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हा अध्यक्ष निखिल दत्ता राऊत यांनी हे आमरण उपोषण पुकारलं आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अध्यक्ष निखिल राऊत आज आमरण उपोषणाला बसले आहे। या उपोषणातून त्यांनी केलेली तक्रार म्हणजे नंबर 1, खदान क्रशर व्यावसायिकांना पाठीशी धरून तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार हे पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक करत आहे। नंबर 2, चुकीच्या पद्धतीने तात्पुरता देण्यात आलेले बिनशेती परवाने रद्द करण्याबाबत। नंबर 3, वाडा तालुक्यातील मांडा ग्रामपंचायत हद्दीतील संबंधित खदाणींची चौकशी करून गोण खनिजाचे उत्खनन केले याआधी GPS प्रणालीद्वारे मोजणी करून दंडात्मक कारवाई करण्याबाबत। नंबर 4, ब्लूबेरी या कंपनीला बंदचे आदेश असून सुद्धा आज तगायत ती कंपनी चालू असल्याने त्वरित कारवाई होण्याबाबत। नंबर 5, मॅजिक्रेट बिल्डिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 2014 मध्ये ना हरकत दाखले देण्यात आले होते, परंतु ना हरकत दाखल्याची मुदत संपलेली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दंडात्मक व कायदेशीर कारवाई होण्याबाबत। नंबर 6, कंपन्यांनी ना हरकत दाखले न घेता काम चालू व पूर्णत्वास आले याची चौकशी होणे, सदर संपूर्ण प्रकरणांची सखोल चौकशी करून दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही होण्याबाबत अशा मागण्यासाठी निखिल राऊत यांनी हे आमरण उपोषण पुकारलं आहे।